नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता। या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी आपत्कालीन परिस्थितीत आणि युद्धस्थितीचा सामना करण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आली होती। मॉक ड्रिल म्हणजे काय? आपत्कालीन परिस्थितीत किंवा युद्धस्थितीचा सराव करणे। या सरावात सुरक्षा कर्मचारी आणि बचाव पथक आपत्कालीन परिस्थितीत कशी प्रतिक्रिया देतील हे तपासले जाते। या सरावामुळे लोकांना आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे हे समजते आणि त्याची तयारी वाढते। आपण पाहत आहात ठाणे पश्चिमेकडील ठाणे नगर पोलिसांनी आज ठाणे येथील प्रसिद्ध असलेल्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते आणि हा संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता। आपण पाहत आहात मॉक ड्रिल ठाणे नगर पोलिसांचा। पहलगाममधील हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता। या पार्श्वभूमीवर ठाण्यासारख्या मोठ्या शहरात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मॉक ड्रिल घेणे आवश्यक होते। यामुळे ठाणे पोलीस आणि इतर सुरक्षा दलांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्जता तपासता आली आणि नागरिकांनाही जागरूक केले गेले। मॉक ड्रिलचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज करणे आणि सुरक्षा दलांना त्यांची तयारी तपासणी आहे। पहलगाम हल्ल्यानंतर ठाण्यामध्ये मॉक ड्रिल घेण्यात आली। या सरावामुळे नागरिक आणि सुरक्षा दलांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्जता वाढवण्यात मदत झाली। पोलीस मॉक ड्रिल का घेतात? कारण त्यांना आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची मदत करण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी तयार असायला लागतं। पोलीस मॉक ड्रिल घेतात कारण त्यांना आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची मदत करण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी तयार असायला लागते। या मॉक ड्रिलमध्ये विविध आपत्कालीन घटनांचे म्हणजेच उदाहरणार्थ आग, भूकंप, दहशतवादी हल्ला अनुकरण केले जाते, ज्यामुळे पोलीस त्यांच्या प्रतिक्रिया आणि कार्यवाही सुधारू शकतात। मॉक ड्रिल घेण्याचे मुख्य कारण काय? मॉक ड्रिलमध्ये आपत्कालीन प्रतिसाद प्रक्रियेचा सराव केला जातो, जसे की निर्वासन, प्रथमोपचार, संवाद आणि संकट व्यवस्थापन। कार्यक्षमतेचे मूल्यांकन: मॉक ड्रिलद्वारे आपत्कालीन योजनाची कार्यक्षमता तपासली जाते आणि कमकुवतता ओळखली जाते। मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे हे समजते, ज्यामुळे त्यांची सुरक्षा वाढते। मॉक ड्रिलमुळे पोलीस आणि इतर संबंधित व्यक्तींना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य मिळतात, ज्यामुळे ते प्रभावित प्रतिसाद देऊ शकतात। मॉक ड्रिलमुळे पोलीस आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि योग्य प्रतिक्रिया देऊ शकतात। यात पोलीस आपत्कालीन सेवा आणि नागरिक एकत्र येऊन हल्ला कसा रोखायचा, लोकांना सुरक्षित ठिकाणी कसे न्यायचे इत्यादींचा सराव करतात। आगीचे मॉक ड्रिल: यात पोलीस, अग्निशमन दल आणि इतर संबंधित व्यक्ती एकत्र येऊन आग कशी विझवायची, लोकांना सुरक्षित ठिकाणी कसे न्यायचे इत्यादी सराव करतात। भूकंपाचा मॉक ड्रिल: यात पोलीस, आपत्कालीन सेवा आणि नागरिक एकत्र येऊन भूकंप कसा टाळायचा, लोकांना सुरक्षित ठिकाणी कसे न्यायचे इत्यादी सराव करतात। पोलीस आणि नागरिक आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहतात, ज्यामुळे जीवघेणी घटनांचा सामना करताना नुकसान कमी होते आणि जीवितहानी टाळता येते।